महाशिवरात्री हा अतिशय परमपवित्र आणि दिव्य असा हा पर्व असतो आणि महाशिवरात्रीच्या वेळेला आपण जी काही भक्ती उपासना करतो तर त्याचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं. म्हणूनच महाशिवरात्री आली, त्याचबरोबर श्रावण महिना आला म्हणजेच आपण तेव्हा श्री शिवलीला अमृत जो पवित्र दिव्य ग्रंथ आहे त्याचं पारायण करत असतो. मध्येही अनेक जण करत असतात, पण विशेष करून आपण महाशिवरात्री त्याचबरोबर श्रावण महिन्यात तर करतो. म्हणूनच की शिवलीला अमृत या दिव्य ग्रंथाचं पारायण कसं करावं, का करावं, कुठे करावं, त्याचे नियम काय आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत, कोणत्या चुका आपण करायच्या नाही आहेत, की आपल्याला त्या पारायणाचं पूर्ण पुण्यफळ प्राप्त व्हावं यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची आहे. म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा. माहिती आवडली तर इतरांपर्यंत शेअर जरूर करा. शिवलीला अमृत या दिव्य ग्रंथाचं पारायण करताना ह्या चुका मुळीच करू नका, कारण जे आपण पारायण करत असतो तर त्याचं आपल्याला संपूर्ण पुण्यफळ प्राप्त व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणूनच पारायण करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, ते नियम पाळणं गरजेचं असतं. तर शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण आपण किती दिवसाचं करावं? सर्वात महत्त्वाचं, शिवलीलामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण तुम्ही 7 दिवसाचं करू शकतात किंवा 3 दिवसाचं करू शकतात किंवा 1 दिवसाचं केलं तरीही चालू शकतं. तर आता जेव्हा आपण 7 दिवसाचं पारायण करतो याविषयी आपण अगोदर बोलणार आहोत. तर 7 दिवसाचं पारायण तुम्ही करणार असतील तर महाशिवरात्रीच्या अगोदरचे 7 दिवस आपल्याला ह्या पारायणाला सुरुवात करायची असते. किंवा जर तुम्ही 7 दिवसाचं करणं शक्य नसेल, जसं की काहींना मासिक धर्म असेल किंवा कुठे गावी गेलेले असतील महिला किंवा मग अजून काही अडचणी असतील की तुम्ही ते 7 दिवस करू शकत नसतील, तर अशा वेळेला तुम्ही 3 दिवसाचं केलं तरीही चालतं. तर 7 दिवसाचं करणार असतील तर त्यांच्यासाठी सांगते, बऱ्याचदा शक्य झाल्यास आपण 7 दिवसाचंच पारायण करावं. का? तर जेव्हा आपण 7 दिवसाचं पारायण करत असतो तेव्हा आपण ते अगदी मनापासून तर करतोच, प्रत्येक वेळेलाच मनापासून पारायण करतो. पण 7 दिवसाचं करताना आपली घाई होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांचे कोणाचे लहान मुलं असतील किंवा जे वयोवृद्ध असतील आणि पारायण करणार असतील तर काहींना बसू शकत नाही जास्त वेळेला, असेही अनेक अडचणी असतात. तर अशा वेळेला जर 7 दिवसाचं केलं तर तुमचं अगदी व्यवस्थित ते पारायण होऊ शकतं. 7 दिवस करणार असतील तर आता सोमवारपासून आपण जवळपास सुरुवात करायची असते. पण महाशिवरात्रीच्या अगोदर जो दिवस येत असेल, 7 दिवस अगोदर जो कुठला दिवस असेल त्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करू शकतात. आणि जर इतर वेळेला करणार असतील तर शक्यतोवर आपण सोमवारपासून सुरुवात करायची असते किंवा प्रदोष असेल त्या दिवसापासून आपण सुरुवात करायची असते. पण जर महापर्व असेल तर अशा वेळेला वार वगैरे बघत बसायचं नाही. 7 दिवस अगोदर आपण सरळ पारायणाला सुरुवात करायची असते. 7 दिवसाचं पारायण करणार असतील तर कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावे हे आपण आपल्या पद्धतीनेही ठरवू शकतो. त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. पारायण करताना आपलं तोंड हे पूर्व दिशेला असावं अशा पद्धतीने आपण पारायणाला बसायचं आहे. त्यानंतर पूर्व किंवा उत्तरही चालू शकतं, पश्चिमही चालू शकतं, पण शक्यतोवर आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून पारायण किंवा पूजा अर्चा कुठलीही अनुष्ठान करायचं नसतं. त्यानंतर की जेव्हा पारायण करणार असतील तर आसन हे आपलं स्वतःचं असायला हवं, हे लक्षात घ्या. कधीही कुठेही कोणाचं आसन किंवा जी जपमाळ असते ती आपण वापरायची नसते. आसन हे स्वच्छ धुतलेलं आणि स्वतःचं असावं. त्यानंतर की पारायण करताना आपण कुठले वस्त्र परिधान करायचं, कुठलंही पारायण अनुष्ठान असेल तर काळ्या निळ्या रंगाचे कपडे सोडून आपण इतर कोणत्याही रंगाचे कपडे परिधान केलं तरीही चालू शकतं. पण जेव्हा महादेवांची आपण पूजा अर्चा करत असतो तर शक्यतोवर आपण पांढरं वस्त्र जे काही असतं ते आपण शक्यतोवर परिधान केलं तर अतिउत्तम. नाही तर जे कुठलं स्वच्छ धुतलेलं वस्त्र असेल ते तुम्ही परिधान केलं, कुठलाही रंग असला काळा निळा सोडून तरीही चालू शकतं. त्यानंतर की जेव्हा तुम्ही महादेवांची पूजा करत असतात तर मग ती श्रावण महिन्यात असो किंवा महाशिवरात्रीला असेल किंवा मग प्रदोष असेल किंवा प्रत्येक महिन्यात किंवा दर आठवड्याला जे सोमवार येतात तेव्हाही तुम्ही पूजा अर्चा करत असतील तर त्यावेळेला आपण स्वतः भस्म धारण करायचं आहे. पूजेच्या अगोदर आपल्या कपाळावर भस्म लावायचं. त्यानंतर रुद्राक्ष असेल तुमच्याकडे तर तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकतात. आणि रुद्राक्ष एक असेल किंवा रुद्राक्षाची माळ असेल, पंचमुखी रुद्राक्ष सहजच आपल्याला उपलब्ध होत असतात. तर तशा पद्धतीने रुद्राक्ष धारण करून तुम्ही सेवा केली तर अजून जास्त त्याचं चांगलं फळ आपल्याला
मिळत असतं. फक्त पूजेच्या वेळेला तुम्ही ते रुद्राक्षाची माळ परिधान करून मग तुम्ही पूजा अर्चा केली तरीही चालू शकतं. कारण रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक नियम असतात, ते पाळणं शक्य नसेल तर पूजेच्या वेळेला फक्त घातली ती माळ तरीही चालतं. त्यानंतर आता की पारायण करताना पूजेची मांडणी कशी करावी? मांडणी करायलाच हवी का? तर हो, जेव्हा आपण अनुष्ठान करतो तर आपण पूजेचं म्हणजे जी काही मांडणी असते तर पाटाची मांडणी करायलाच हवी. तर त्यानंतर बघा, तर मांडणी करताना सर्वात अगोदर ती जागा आपण गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची. त्याच्यावर एक छान चौरंग असेल किंवा पाट असेल तर तो ठेवायचा. पाटावर वस्त्र अंथरायचं आहे. वस्त्र शक्यतोवर पांढऱ्या रंगाचं असलं तर अतिउत्तम, आणि नसेल तर मग दुसरा कुठलाही रंग असला, पिवळा वगैरे तरी चालू शकतं. त्यानंतर पाटाच्या सभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आणि त्यानंतर पाटावर आपण सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करायचा आहे. दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण पूजेची मांडणी जी इतर आहे ती सुरू करायची आहे. तर दीप प्रज्वलित करायचा, त्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. थोड्या अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची. त्यानंतर शिवलिंग असेल तुमच्याकडे, मग ते पारद शिवलिंग असेल, नर्मदेश्वर शिवलिंग असेल, महादेवांची पितळी मूर्ती असेल, जे काही असेल ते शिवलिंगाची तिथे अक्षता ठेवून तिथे स्थापना करायची आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही छान तिथे धूप दीप लावायचा आहे आणि तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही फुलांनी छान तिथे सजावट करू शकतात. त्याचबरोबर पाटावर तुम्ही जो दीप प्रज्वलित केलेला आहे तर तो कसला असावा? तर तुपाचा असेल, गाईचं साजूक तूप असेल तर अतिउत्तम, नसेल तर तिळाच्या तेलाचा असला तरीही चालू शकतं. त्यानंतर तिथे छान अशी गणपती बाप्पांची अगोदर पूजा करायची आहे. पंचोपचारी पूजा करायची गणपती बाप्पांची. महादेवांना अष्टगंध भस्म असेल, पांढरं भस्म म्हणजे जे पांढरं भस्म मिळतं दुकानात, तुम्हाला सहज ते मिळू शकतं. तर धूप दीप पुष्प अर्पण करायचं आहे. नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी तुम्ही फळ ठेवू शकतात, दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकतात, किंवा जर तुम्ही पेढे किंवा अजून काही आणलेलं असेल ते अर्पण केलं तरीही चालू शकतं. फळ अर्पण करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की गणपती बाप्पांना दुर्वा असले तर गणपती बाप्पांना अर्पण करा आणि महादेवांना बिल्वपत्र जरूर अर्पण करा. अगदी तुम्ही एक बिल्वपत्र अर्पण केलं तरीही चालू शकतं. 1, 3, 5, 7 अशा विषम संख्येत असलं तरीही हरकत नाही. आणि जर समजा जास्तीचे तुम्हाला बिल्वपत्र मिळत असतील तर जरूर अर्पण करा. बिल्वपत्र अर्पण करताना ते कसं करावं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते, नाहीतर आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. तर बिल्वपत्र अर्पण करताना ते पालथं आपल्याला अर्पण करायचं असतं. जे बिल्वपत्राची 3 पानं असतात तर त्या पानांची टोकं आपल्याकडे येतील अशा पद्धतीने ते अर्पण करायचं आणि ते पालथं अर्पण करायचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, बिल्वपत्र अर्पण करण्यापूर्वी ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बिल्वपत्रावर आपण जे 3 पानं असतात तर त्याच्यावर आपण अष्टगंधाचे 3 ठिपके तरी तिथे लावायचे, किंवा मध असेल तर तेही लावायचं आहे. आणि नसेल तर तुम्ही फक्त अष्टगंध जरी लावलं किंवा त्या पानावर ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय लिहिलं तरी चालतं. नाही तर फक्त अष्टगंधाचं नमः शिवाय म्हणत फक्त 3 अष्टगंधाचे 3 तिथे ठिपके लावले तरीही चालतं. आणि मग नंतर शिवलिंगावर नेहमी अशाच पद्धतीने बिल्वपत्र अर्पण करायचं असतं. 108 बिल्वपत्र अर्पण केलं तरीही चालू शकतं, किंवा जर तुमच्याकडे कमी असतील बिल्वपत्र तर एकच बिल्वपत्र असेल तर त्या बिल्वपत्र हातात घेऊन तुम्ही त्याच्यावर 108 शिवमंत्र जे आहेत ते तुम्ही बोलले आणि ते अर्पण केलं तरीही चालतं. त्यानंतर की त्या ठिकाणी जो तुम्ही दीप लावलेला असेल तर तो 7 दिवस तुपाचं किंवा तेलाचं जे निरांजन असेल किंवा अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला असेल तर तो अखंड तेवत राहायला हवा. शक्यतोवर प्रयत्न करायचा, अखंड दीप लावायचा आहे. आणि चुकून काही कारणास्तव जर ती वात खाली गेली किंवा वाऱ्याने हे झालं तर आपण त्या गोष्टीसाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. दीप प्रज्वलित करतानाच आपण भगवंताला सांगायचं की मी अगदी साध्या पद्धतीने सेवाभक्ती करते, ती तुम्ही स्वीकारावी. म्हणून आपण प्रयत्न करायचा, अखंड तेवत राहायला हवा. त्यानंतर की महादेवांना बिल्वपत्र शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त अर्पण करायचे आहेत आणि अक्षता अर्पण करायला विसरायचं नाही. महादेवांना शक्यतो अखंड तांदूळ असतात, जे खंड झालेले तुकडे झालेले तांदूळ असतात ते अर्पण कधीही करायचं नाही. अक्षता असतात ज्या अखंड असतात त्या अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर तिथे तुम्ही एक नारळही अर्पण करू शकतात. महादेवांना नेहमी जे नारळ आपण श्रीफळ अर्पण करत असतो तर ते अखंड असतं. तिथे महादेवांच्या मंदिरात नारळ फोडलं जात नाही. फोडलेलं किंवा अर्ध असं महादेवांना अर्पण करत नाही. जे काही अर्पण करतो ते अखंड आणि संपूर्ण अर्पण करायचं असतं.
त्यानंतर की महादेवांना हळदी कुंकू लावायचं नसतं. ही चूक कधीही करायची नाही. जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते, हळदी कुंकू लावायचं नाही. त्याचबरोबर महादेवांना तुळशीपत्र चुकूनही अर्पण करायचं नसतं. महादेवांना फक्त एक विशिष्ट दिवस असतो तेव्हाच तुळशीपत्र अर्पण केलं जातं. हरिहर भेट असं त्याला म्हटलं जातं आणि ते कार्तिक महिन्यात असतं. कार्तिक चतुर्दशी असते, तेव्हाच असतं. पण आपण असं इतर वेळेला केव्हाही महादेवांना तुळशीपत्र अर्पण करत नाही, हे लक्षात असू द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण छान महादेवांची, शिवलिंगाची छान पंचोपचारी पूजा करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही पूजा करतात तर आता पूजा करण्यापूर्वी अभिषेक करायचा आहे की छान पाटाची मांडणी झाल्यानंतर पूजा करायची आहे, असं तुमच्या मनात येत असेल तर बघा, जेव्हा पाटाची मांडणी करतो तेव्हा तुम्ही छान मांडणी करून तिथे जेव्हा शिवलिंग ठेवतात तर शिवलिंग तिथे स्थापन करण्यापूर्वी तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही महादेवांचं म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यायचा आणि मगच पाटावर स्थापना करायची असते. तर आता शिवलिंगाची स्थापना जेव्हा करणार असतात तर तेव्हा अगदी फक्त पाटाची अगोदर मांडणी करून व्यवस्थित पूजेला सुरुवात करायची असेल आणि नंतर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल किंवा अजून काही असेल तर तेव्हा तुम्ही ते नंतर केलं तरी चालतं. पण पाटावर शिवलिंगाची स्थापना करण्यापूर्वी अगदी तुम्ही 5 मिनटात 10 मिनटं तुम्ही फक्त अभिषेक केला, पाण्याने केला तरीही चालतं किंवा दुधाने केला तरीही चालतं. तर तेव्हा अभिषेक करून मग नंतर आपण स्थापना करायची आहे, छान पूजा अर्चा करायची आहे. आणि सर्व पाटाची मांडणी झाल्यानंतर तेव्हा तुम्ही मग संकल्प करायचा आहे. संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी केला जातो. ते तुम्ही पारायण 7 दिवसाचं करताय की 3 दिवसाचं करताय की 1 दिवसाचं, तरीसुद्धा किती दिवसाचा पारायण असेल, संकल्प हा फक्त एकदाच केला जातो. तो फक्त पहिल्याच दिवशी सुरुवातीलाच संकल्प करायचा असतो. जवळपास सर्वांना माहीत असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी थोडं सविस्तर सांगते. तर पहा, संकल्प कसा करावा. आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, त्याच्यात पुष्प ठेवायचं. दक्षिणा असेल, 1 रुपयाचं नाणं असेल ते घेतलं तरी चालतं. नाही तर फक्त हातात पाणी घ्यायचं आणि अक्षता घ्यायच्या आणि आपलं स्वतःचं पूजेची मांडणी झाल्यानंतर संकल्प करायचा. तर आपलं स्वतःचं नाव बोलायचं आहे, त्यानंतर आपलं गोत्र बोलायचं आहे आणि हे जे अनुष्ठान आहे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही किती दिवसासाठी करतायत, कशासाठी करतायत आणि जी कुठली तुमची मनातली इच्छा असेल ती आपण बोलायची आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची. महादेवांना प्रार्थना करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पा, आपली कुलदेवी असेल, इष्टदैवत असेल, वास्तुदेवता असेल, गुरु असतील, त्यांचं स्मरण करून मग संकल्पाला सुरुवात करायची आणि महादेवांना प्रार्थना करायची की माझ्याकडून हे पारायण अगदी व्यवस्थित निर्विघ्नपणे यशस्वीरित्या पूर्ण करून माझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, चांगल्या इच्छा आहेत, त्या पूर्ण कराव्यात असे महादेवांना प्रार्थना करून आपल्या हातातलं जे पाणी आहे ते ताम्हणात सोडायचं आणि नंतर ते पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकतात. अशा पद्धतीने संकल्प करायचा असतो. अगदी साधा आहे. आपलं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं, किती दिवसाचं अनुष्ठान आहे ते सांगायचं, कशासाठी करतायत ते सांगायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची. तर अशा पद्धतीने छान संकल्प करायचा आणि मग नंतर पारायणाला सुरुवात करायची असते. संकल्प झाल्यानंतर आपले जसं मी आधीच सांगितलं की गणपती बाप्पा, आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं, गुरूंचं स्मरण करायचं आणि वास्तुदेवता, आईवडिलांना नमस्कार करायचा, मनोमन वास्तुदेवतेला नमस्कार करायचा, इष्टदैवत असेल त्यांनाही नमस्कार करायचा आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची. पारायण वाचण्यापूर्वी म्हणजेच जो काही तुम्ही ग्रंथ घेतलेला असेल, शिवलीलामृत या ग्रंथाचं पूजन करायचं, अष्टगंध लावायचं, अक्षता अर्पण करायचं, पुष्प अर्पण करायचं आणि ग्रंथाला नमस्कार करून मग पारायणाला सुरुवात करायचं. कुठल्याही पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर आपण नामस्मरण करायचं आहे. म्हणजेच 1 माळ तरी, कमीत कमी 1 माळ तरी आपण जप करायला हवा. तर आता महादेवांची पूजा करत आहात तर रुद्राक्षच्या माळेवरच आपण जप करायचा आहे. तर जप कोणता करावा? महिला असतील तर शक्यतोवर आपण नमः शिवाय किंवा शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः असा जप 1 माळ तरी करायचा. जास्त केला तरी हरकत नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही सांब सदाशिव किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम असाही जप केला तरीही चालू शकतं. कारण शक्यतोवर महिलांनी
ओम नमः शिवाय हा जप करायचा नसतो. नमः शिवाय किंवा शिवाय नमः किंवा सांब सदाशिव सांब सदाशिव असंही म्हटलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने एक माळ तरी कमीत कमी जप करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा नियम आता कोणते पाळावे, तर बघा, पारायण करतात तर तेव्हा आपल्याला सर्वात महत्त्वाचं अनुष्ठान आपण करत असतो, तर सर्वात महत्त्वाचा नियम की ब्रह्मचर्य पालन करणं. दुसरा नियम की घरातसुद्धा मांसाहार वगैरे करायचा नाही किंवा बनवून द्यायचा नाही. घरातल्यांना प्रार्थना करायची, विनंती करायची की तेवढे 7 दिवस त्यांनीसुद्धा नाही खाल्लं तर फार बरं होईल. कारण आपण अनुष्ठान फक्त स्वतःसाठी करत नसतो, आपण आपल्या घरच्यांच्यासाठीच करत असतो. त्यानंतर की आपण जे काही परान्न असेल तर ते वर्ज्य करायचं आहे. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जायचंच नाही आणि चुकून जाणं झालंच तरीही पाणी, चहा, दूध वगैरे, कॉफी, जेवण किंवा फळ असं कुठल्याही प्रकारचं आपण दुसऱ्याच्या घरचं अन्न त्या पारायण काळात खायचं नसतं. त्यानंतर महत्त्वाचं की जर तुम्ही पारायण करत आहात तर दिवसभर आपण नामस्मरण करत राहायचं आहे. घरात वादविवाद होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि जरी तशी परिस्थिती उद्भवलीच की 7 दिवसात चुकून काही ना काही कारणावरून जर घरात भांडणं किंवा काही झालं तरी शक्यतोवर आपण मौन धारण करायचं आहे. कारण कमी बोलल्याने भांडणं कमी होतात आणि आपली चूक नसतानाही जरी होत असतील तरीही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि घरातलं वातावरण चांगलं राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर आपण हे पारायण केव्हा वाचायचं आहे, तर पारायण तुम्ही पहाटे लवकर उठून केलं तरीही चालतं, दुपारी केलं तरीही चालतं किंवा विशेष करून महाशिवरात्रीचं जे आपण अनुष्ठान करत असतो, महादेवांची सेवाभक्ती ही शक्यतोवर प्रदोष काळात केल्याने जास्त फलदायी ठरत असते. तर आता प्रदोष काळ म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर संध्याकाळचा जो वेळ असतो तेव्हा आपण हे पारायण करायचं असतं. तिन्ही सांजेला हे पारायण करायचं असतं किंवा सूर्यास्ताच्या अगोदरचा जवळपास 1.5 तास आणि सूर्यास्तानंतरचा 1.5 तास याच्यामधला जो पिरियड असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं. तर तिन्ही सांजेला त्यावेळेला तुम्ही अंदाजाने केलं तरीही चालू शकतं. शक्यतोवर वेळ आणि जागा एकच असायला हवी, पारायणाची वेळ आणि पारायण करताना जी जागा असते ती. अशा पद्धतीने पारायण करायचं आहे. त्या दिवसाचे जेवढे अध्याय आहेत ते पठण करायचे आणि त्यानंतर महादेवांची जी स्तोत्र आहेत ते वाचायची, स्तुती बोलायची आणि नामस्मरण करायचं आहे. नंतरसुद्धा अध्याय वाचून झाल्यानंतरसुद्धा कमीत कमी 1 माळ तरी जप करायचा आहे आणि आरती करायची. जो काही नैवेद्य असेल तो अर्पण करायचा, आरती करायची आणि संध्याकाळच्या वेळेला जे काही तुम्ही जेवण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य अर्पण करून आरती करायची आहे. तर 7 दिवस उपवास करायचा का, तर उपवास करायलाच हवा असा नियम नाही आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास एक वेळ जेवण करून उपवास करू शकतात किंवा उपवास नाही केला तरीही चालतं. फक्त जेव्हा आपण अध्याय पठण करत असतो तर तेव्हा अगदी पोटभर जेवण करून अध्याय वाचायला बसायचं नाही, एवढी मात्र काळजी घ्यायची आहे. त्यानंतर की हे पारायण आपण आता म्हणजे हे तुम्ही 1 दिवसातही करू शकतात, 3 दिवसाचं करू शकतात, त्याचबरोबर 5 किंवा 7 दिवसाचंही करू शकतात. तर आता हे पारायण आपण किती पारायणं करू शकतो, तर 5-7 दिवसात आपण हे पूर्ण ग्रंथ पठण केला तर 1 पारायण पूर्ण होतं. पण जर एकाच दिवशी संपूर्ण दिवसात तुम्ही 1 पूर्ण पारायण पठण केलं, संपूर्ण अध्याय, तर तेव्हा 1 पारायण त्यात एकाच दिवशी पूर्ण होतं. अशा पद्धतीने तुम्ही 3 पारायण करू शकतात, 5 पारायण करू शकतात, 7 पारायणसुद्धा करू शकतात. तर आत्ता जर तुम्ही सुरुवात केली म्हणजे महाशिवरात्रीच्या अगोदर तुम्ही सुरुवात केली तर महाशिवरात्री झाल्यानंतरसुद्धा तुम्ही पारायणाचं जे काही तुमचा संकल्प असेल तो पूर्ण करू शकतात. म्हणजेच शिवलीलामृत या ग्रंथाचे जर तुम्हाला 5 पारायण करायचे असतील तर ते तुम्ही 3-3 अशा पद्धतीने करू शकतात. म्हणजेच 3 दिवसाचं अशा पद्धतीने पारायण करू शकतात, तरीही चालू शकतं. म्हणजे संपूर्ण अध्याय 3 दिवसात पठण केले तर 1 पारायण पूर्ण होईल. अशा पद्धतीने तुम्ही 5 पारायणही करू शकतात. तर जसं तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने जरूर करा. महादेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला विसरू नका. त्यानंतर की जे काही बिल्वपत्र असेल ते अर्पण करायचं आहे. फळ असतं, पांढऱ्या रंगाची फुलं महादेवांना अर्पण करायची आहेत. शक्य झाल्यास पारायणाची वेळ आणि जागा ही आपण अगदी फिक्स ठेवायची आहे आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर अन्नदान करायचं आहे, पांढरं वस्त्रदान करायचं. शक्य झाल्यास जरूर करा.
त्यानंतर की अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला ही सेवा भक्ती करायची आहे, पण तेवढ्याच मनापासून करायची आहे. जर अजून कुठला काही सांगायचं माझं राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. हर हर महादेव.